नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण कोणती रेसिपी घेऊन आलो नाही। आज आपण जर्मलचा डब्बा आणि स्टीलचा डब्बा कसं साफ करायचं आणि कोणती साबण वापरायचं, कोणती घासणी वापरायची ते बघणार आहे। तर आता मार्गशीर्ष महिना पण चालू होणार, साफसफाई तर केली पाहिजे घरातली। आणि आपण आता घर बंद असलं, गावी असलं तर खूपच भांडी घाण होते ती बघा। तर आज आम्ही अशा पद्धतीने स्वच्छ ही करून घेतली, तुम्हाला दाखवते। जास्त नाही ती घेतली मी, थोडीच भांडी घेतली ती। ही जर्मलचा डब्बा 2 आहेत बघा, पिठाचं, गव्हाचं एक, ज्वारीचं एक। तरी किती घाण झाले ते बघा। तर आता आपण किती स्वच्छ काढणार आहे तुम्हाला मी दाखवते। आणि स्टीलचं पण डब्बा आहे, तर एका साबणाने आणि एका घासणीने मी दाखवते, दोन्ही पण साफ होते तर स्वच्छ निघतात बघा। ही स्टीलचा डब्बा आहे। जर्मलचं स्टीलचा डब्बा मी 4च घेतल्या आता, जर्मलचं 2च घेतल्या आता। किती घाण झालेत बघा। मी गावी असल्यामुळे भरपूर इथं जवळजवळ 2 महिने मी नव्हती, त्यामुळे एवढी सगळी भांडी घाण झाली ती। तर आता आपण स्वच्छ करून घेऊया। हे असं साबण घ्यायचं बघा, काळा साबण भेटतो कोणत्याही दुकानात, भांड्याचा काळा साबण मागायचा। मी नेहमी जर्मलची भांडी काळ्या साबण इतकी स्वच्छ आणि एवढी चकाकते ती ना, खूप शायनिंग मारते ती भांडी ह्या साबणानं। आणि ही कात्या घेतलाय मी, ताराचा कात्या आहे, बारीक आहे कात्या। ह्याने स्टीलची पण भांडी छान निघते आणि जर्मलची पण निघते। ते 2 साबण वापरायची गरज नाही, आपण एकच साबण वापरतोय। तर मी ही साबण पाव किलो आणलेले, कट करून घेऊया आपण थोडीशी, आणि वापरते पण मी ती साबण। आता कात्या पण मी कापून आणलेला आहे, त्याचा थोडासा काढून घेते मी। आता गोल गोल करून घेऊया आपण हाताने जरा। आणि एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची बघा, म्हणजे आपल्या हाताला कात्या टोचणार पण नाही। आता दुसऱ्या एक कात्या घ्या तुम्ही, जसं प्लास्टिक पिशवीत घालून ठेवायचं वरली बाजू, नाहीतर असा कात्या घ्या। कात्याला पण तुम्ही घ्या, ही घासणी घेतल्या, ह्या घासणीवर पण कात्या ही ठेवू शकता तुम्ही ताराचा, म्हणजे आपल्या हाताला टोचणार नाही। असं पण तुम्ही घासू शकताय, पण मला हे सोपं वाटते, प्लास्टिक पिशवीमध्ये घासता येते चांगलं। तर ही पहिली मी साबण वापरलेली आहे बघा, काळा साबण आहे। आता ती साबण घेतलाय मी, तो जरा जास्त वल्ला झाला म्हणून मी ती घासली पहिला वालाच, ते तुम्हाला दाखवते आता नवीन आणलेला। तर असा कात्याला साबण लावून घ्यायचा। अवघा किती घाण आहे झाकण डब्याचं। तर आपण आता थोडंसं पाण्याने ओलं करून घेऊया। अशा पद्धतीने ओलं करून घ्यायचं आणि कात्याला साबण लावून घेतले बघा मी। एवढी शायनिंग मारते ना ह्या कात्या साबणाने भांडी आपण घासल्यानंतर। आता जवळजवळ आम्ही 40 वर्ष झाले, मी ही इथं मुंबईत असल्यामुळे मी हीच साबण वापरत होते। आता गावी पण हे साबण भेटतोय। थोडासा ओला करून घ्यायचं आपल्याला डब्यात झाकण, साबण लावून घ्यायची, थोडंसं पाणी टाकायचं आणि घासून घ्यायचं बघा। जास्त जोर पण लावायला लागत नाही, काय नाही, लगेच अशी भांडी निघते बघा, चक चमकते ती जर्मलची भांडी अशी की आता नवीन आपण दुकानात आणल्यासारखी हा डबा दिसणार आहे बघा, झाकण तुम्हाला। तर आता अशा पद्धतीने घासल्यात आपण धुवून घेऊया नळाखाली बेसनमध्ये। तर उभारून बेसनमध्ये भांडी घासायला एवढं जोर लागत नाही, आपण बसून इतकी छान निघते ते ना। आम्ही पहिलं चाळीत होतो ना, बसून भांडी घासायचं ना, किती मस्त अशी भांडी निघायची। आणि बाहेर सुकत ठेवायचं, जागा पण भरपूर असायचा। बिल्डिंगमध्ये घासा आणि घरातच पालती घाला असं होतंय। बघा किती शायनिंग मारते। आणि ही बघा घासलेलं झाकण आणि बिन घासलेलं झाकण बघा किती चकाकते बघा। आता आपण घासून नितळायला ठेवणार आहे। किती दोन्हीत फरक आहे बघा, दुसरा कुठला साबण वापरायची गरज नाही, वेगळं वेगळं। आता ही डबा घेतलाय मी, तर डबा पण घासून दाखवते तुम्हाला। अशी साबण घेऊन डबा पण घासून घ्यायचा आहे, लगेच निघतोय बघा, अजिबात वेळ लागत नाही।
तर तुम्हाला पण आता मार्गशीर्ष महिन्यात साफसफाई करायची, भांडी घासायची, तर मग हा साबण वापरा तुम्ही आणि कात्या पण वापरा. खूप छान भांडी पण निघते बघा. सगळीकडं दुकानात हे साबण आता भेटायला लागलाय. छान भांडी निघते ती बघा. किती शायनिंग मारतो डबा. आणि पटकन भांडी घासून होते ती बघा. म्हणलं एक रेसिपी ऐवजी तुम्हाला आता भांड्याचीच दाखवावं, भांडीच दाखवावं घासून, म्हणून दाखवते. आणि तुम्हाला पण माहिती पडेल मैत्रिणींना कोणते साबण चांगले वापरायला, घासायला. जर्मलची खरं म्हणलं तर ह्या साबणात छान भांडी निघते ती बघा. स्टीलची पण निघते ती. तर अशा पद्धतीने मी डबा घासून घेतलाय. बघा, ही घासलेला डबा, ही नाही घासलेला डबा आहे बघा. आता ही स्टीलचा डबा घेतलाय. स्टीलच्या डब्याला तर वरून थोडासा असं गंज पकडल्यासारखं झालं. आता 2 महिने झाले मी नव्हती, त्यामुळे भांडी एवढी खराब झाली ती. तर आपण आता ही घासून घेऊया. स्टीलची पण झाकण घासते बघा. सगळा गंज लागल्याला निघून जातो ह्या कात्यानं, साबणानं ठेवल्यामुळे असं होते. सारखं सारखं आपण भांडी घासल्यावर मग स्वच्छ राहते ती. तर नसल्यामुळे एवढी घाण झाली ती भांडी बघा. तर या साबणानं आणि कात्यानं भरपूर छान निघते ती भांडी बघा. तुम्हाला दाखवते किती चकाका लागलाय बघा. स्टीलच्या डब्यात झाकण पण शायनिंग मारायला लागलंय. लगेच होते ती घासून. अशा पद्धतीने मी तुम्हाला स्टीलची पण डबा घासते. एकाच साबणाने एकाच कात्यानं आपण घासणार आहे. घासणीनं वेगळं वेगळं घ्यायची गरज पण नाही. मग तुम्हाला कसा वाटला हे भांड्याचा व्हिडिओ? नक्की सांगा कमेंटमध्ये. आता आपण धुवून घेऊया. डबा पण मी घासून घेतलाय बघा. अशा पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीने नळाखाली चांगली पाण्यानं खळाखळा धुवून घ्यायचं. आता मी डबा घासून ठेवला आणि ते बिन घासलेलं बघा. किती कोणतं तुम्हाला दिसतो चांगला. हात फिरेल तिकडे लक्ष्मी बोलतात, तेच आहे खरंच. म्हणजे आपला हात फिरेल तिकडंच किती स्वच्छता होती. ही बिन घासलेला, हा घासलेला डबा, झाकण डबा आहे बघा. खूप म्हणजे शायनिंग मारायला लागले. आता मी घासून ठेवले, थोडीच घासली. बाय बाय, धन्यवाद.